सासूबाईंनी लग्न झाल्यानंतर मला थालीपीठ शिकवली होती आणि ती मला कधीच जमत नव्हती लग्नाअगोदर, आणि ती मला अशा पद्धतीने त्यांनी शिकवली की मला आता खायलाही आवडतं आणि करायलाही आवडतं. इथे आपण भाजणी घेतली आणि त्या भाजणीमध्ये आता तो किसलेला जो भोपळा होता तो टाकणार आहे. त्यात आता आपण बटाटे पण टाकू शकतो आणि काकडी असेल किंवा उपवासाला अजून कोणते भाज्या वापरू शकतो, त्या भाज्या म्हणजे यात वापरू शकतो. आता बटाटा आहे हा डाएटसाठी नाही चालत, तर मग तुम्ही म्हणजे बटाट्याने वजन वाढतं, त्यामुळे मी बटाटा जास्त करून वापरात घेत नाही, म्हणून मी इथे भोपळा घेतला. आणि सासूबाईंना डांगर खूप आवडतं, त्यामुळे मी डांगर घेतला आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये तेही खूप चालतं. अशा पद्धतीने मी सगळं साहित्य त्यात टाकून घेतलं आणि ते मिक्स केलं. आणि हे बीट इथे मिक्स झाल्यानंतर आता तर इथे ठरवायचं आहे तुम्हाला याचा धिरडं करायचं आहे की थालीपीठ करायचं आहे. मग मला इथे थालीपीठ करायचं आहे, तर मला तर थालीपीठ आवडतं, कारण थालीपीठासाठी तेल खूप कमी प्रमाणात वापरलं जातं, जे वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त असतं. आणि धिरडं म्हटलं तर चिपकू नये यासाठी आपण पॅनवर बरंचसं तेलाचा वापर करतो, कमीत कमी पहिल्या धिरड्याला तरी. पण मग मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धती सांगणार आहे. तर मी इथे थोडंसं धिरड्यांसाठी म्हणजे आपण जसा डोसा करतो ना तसंच हे पीठ पातळ करायचं आहे. पण हे तुम्हाला जर एकदम डोशासारखं बारीक करायचं असेल तर ही जी भाजणी आहे ती तुमची खूप चिकन असावी, म्हणजे तुम्ही गिरणीतून दळून आणली तरी चालेल. आणि अशा पद्धतीने मी हे पातळ केलेलं आहे. तर मग त्यात मला आठवलं की यात दही जर टाकलं तर अजून टेस्ट वाढेल, मग मी यात दहीसुद्धा मिक्स केलं. आणि ती चव अशी नाही का आंबट थोडीशी जी लागेल, आंबूसपणा असतो त्या दह्यामध्ये, तो जर त्याला लागला तर ती चव अजून छान सुंदर लागेल. त्यासाठी मी दही मिक्स केलं आणि पूर्ण फेटून घेतलं ते. आणि हे आपण तव्यावर टाकणार आहोत, त्यासाठी मी तवा घेतलेला आहे. आणि ह्या तव्यावर थोडंसं तेल टाकू. आता हे पहिलं धिरडं काढणार आहे तर थोडंसं जास्त टाकू, कारण कधी कधी काय होतं तव्यावर पूर्ण चिपकून जातं. त्याच्यासाठी मग तुम्ही आधी तवा पूर्ण तापू द्या, त्याच्यावर थोडं तेल टाकू द्या. भलेही दुसऱ्या धिरड्याला तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल, पण पहिल्यांदा तुम्हाला टाकावंच लागेल, कारण ते चिपकू नये म्हणून. आणि असं आपल्याला अलगद सगळं पसरवून घ्यायचं आहे. आणि हे थालीपीठ इतकं चविष्ट लागतं. मी केलं आणि त्यानंतर मला असं वाटायचं त्याचा कलर असा का भाजणीचा मी म्हणायची मम्मींना की याचा कलर किती काळपट दिसतो, पण मम्मी म्हणायच्या चव बघ चव कशी लागेल. आणि खरंच ते खूप सुंदर झालेलं होतं. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या दिसण्यावर कधीच जायचं नाही, ते खाण्यात त्याचा जी चव असते, स्वाद असतो, तो खऱ्या अर्थाने तो पदार्थात उतरलेला पाहिजे. आणि जेव्हाही आपण कोणती मनापासून करतो काही गोष्टी तर खरंच खूप सुंदर लागतं. आणि इथं आपलं थालीपीठ मी पलटी केलं आणि अशा सुंदर पद्धतीने रेडी झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला थापून करून दाखवणार आहे. त्याच पिठात मी अजून भाजणी कालवली, थोडं मीठ जास्त वाढवलं आणि ते घट्ट मळून घेतलं आणि त्याचा गोळा करून. आता इथे एक पेपर घेतला, चालू घ्याई मला कपडा सापडत नव्हता, मग मी असं घेतला आणि त्यावर तेल टाकून पाणी लावून अशा पद्धतीने तो गोळा घेतला आणि तो त्यावर थापून घेतला पातळ एकदम. आणि ह्या भाजणीला राजगिऱ्यामुळे आणि जी काही भगर आहे किंवा साबुदाणा आपण तो भाजून टाकतो, त्यामुळे ना ह्या थालीपीठाला एक क्रंचीपणा एक असतो आणि ठिसूळपणा येतो. तोच टेस्टला खूप छान लागतो. आपलं बरेच वेळेस काय होतं की भगरीचे थालीपीठ साध्या पद्धतीचे जेव्हा आपण करतो तेव्हासुद्धा ते सुद्धा आपले परफेक्ट होत नाही. चला तर मग आपलं थालीपीठ रेडी आहे. चला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.